ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे। 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। तर या बैठकीच्या माध्यमातून तात्काळ तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रित जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। हे आदेश देण्यात आल्यामुळे अर्ध्या तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमा सुद्धा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आजसाठी 12 जिल्हे, उद्यासाठी 12 जिल्हे आणि परवासाठी 12 जिल्हे, तर असे 3 दिवसांमध्ये 3 टप्प्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप केले जात आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज प्रमुख पहिल्या दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आज अर्धा तासामध्ये जे जमा होणार आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, कोणकोणते शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यामध्ये येतात, त्या शेतकरी बांधवांची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुमची नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपयांचे आणि पीएमच्या 23 हप्त्याची 2000 रुपयांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये अवघ्या अर्ध्या तासामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे जमा सुद्धा होऊन जातील। आता बघा शेतकरी बांधवांना, आजचे 12 जिल्हे आणि प्रमुख 10 बँक आपण पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये मिळणार नाहीत। जे शेतकरी बांधव या 5 प्रकारचे शेतकरी बांधव असतील, त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, त्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। परंतु जे शेतकरी बांधव या 5 प्रकारचे शेतकरी बांधव नसतील, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता तात्काळ जमा केले जाणार आहेत। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक 4 महिन्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सोडत असतात आणि प्रत्येक 4 महिन्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तुम्हाला पीएम किसानच्या हप्त्याचे 2000 रुपये सोडत असतात। परंतु मागच्या काही दिवसांपासून सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे कमी होते, सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे दुसऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडायचे होते, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नमोचे आणि पीएमचे पैसे लवकरात लवकर आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांना आता उशीर होणार नाही, आता तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात। बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता मान्सून सुरू होत आहे। या मान्सूनच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते। शेतकरी बांधव मान्सूनची पेरणी करत असतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हे पैसे तात्काळ उपलब्ध करून आता दिले जात आहेत। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। बघा विचार करायला गेला तर प्रत्येक शेतकरी बांधव मान्सूनच्या
पेरणीसाठी सावकारांकडून व्याजदरावर ते पैसे घेत असतात. भरपूर शेतकरी बांधव हे बँकांकडून पेरणीसाठी कर्ज घेत असतात आणि बँका जास्त कर्ज हे शेतकरी बांधवांना देतात, परंतु त्या कर्जावर ते जास्तीत जास्त व्याजदर बँका लावत असतात आणि सावकार सुद्धा जास्तीत जास्त व्याजदर लावत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचे नाकेनऊ येत असतात, परंतु इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पेरणीच्या अगोदर हे पैसे दिले जाणार होते, तर त्याची सुरुवात ही आजपासून करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांवरती सुद्धा अवलंबून होते, तर अखेर त्या शेतकरी बांधवांची सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे. कारण पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैसे दिले तर शेतकरी बांधव खुश होत असतात, शेतकरी बांधवांना दिलासा मिळत असतो, शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असतात, परंतु पेरणी झाल्यानंतर पैसे देऊन सुद्धा उपयोग होत नाही. तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री भरणे मामा आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर यांच्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून एक ऑनलाईन मीटिंग झालेली आहे. या मीटिंगमधून हे पैसे सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. आता हे पैसे सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात येत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हे पैसे जमा केले जात आहेत, तर या जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. आता बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये हे पैसे काय येऊ शकत नाही, तर हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून सरकारी योजनांचे पैसे तुम्हाला मिळत असतात. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर तुमच्या घरामध्ये एखादी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल आणि तिला जर प्रत्येक महिन्याला पैसे मिळत असतील, तर ते पैसे कोणत्या आधारावरती दिले जात असतात, तर तो आधार म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक आहेत, म्हणजेच ती डीबीटी आहे आणि त्या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असतात. त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे दोन्ही योजनांचे 4000 रुपये हे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जात असतात. तर आता प्रतीक्षा संपलेली आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कोणत्याही शेतकरी बांधवांना आता काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसानचे 2000 रुपये असे 4000 रुपये जमा केले जात आहेत, तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये मिळणार नाहीत, कारण 5 प्रकारचे शेतकरी बांधव या दोन्ही योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत. या दोन्ही योजनांचे पैसे 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना मिळणार नाहीत. या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँका पाहून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून नमोचे 2000 रुपयांऐवजी 3000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपयांऐवजी 3000 रुपये असे दोन्ही योजनांचे पैसे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे पैसे कमी असल्यामुळे सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडायचे असल्यामुळे अजून तो निर्णय अंमलात आलेला नाही. सध्याच्या स्थितीला तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे हे 2,000 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहत आहोत, कारण तुम्ही शेतकरी बांधव आहात, तुम्हाला शेतामध्ये भरपूर कामे असतात. शेतकरी बांधवांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामे असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचा वेळ घेणार नाही. तुमचा वेळ न घेता डायरेक्ट तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, जेणेकरून ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल त्यांना आजच पैसे मिळून जातील. पीएमचे 2000 रुपये, नमोचे 2000 रुपये असे एकत्रितपणे 4000 रुपये मिळतील. मग या 4000 रुपयांच्या पैशांच्या माध्यमातून शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये विविध वस्तूंची खरेदी करून आणतील. भरपूर शेतकरी बांधव बियाणे खरेदी करतील, भरपूर शेतकरी बांधव खते खरेदी करतील, भरपूर शेतकरी बांधव पाण्याची सोय करतील. या दृष्टिकोनातून हे 12 जिल्हे आपण सर्वात अगोदर आपण बघून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की ते शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयांसाठी आणि पीएम किसान योजनेच्या 2000 रुपयांसाठी पात्र नाहीत. म्हणजे शेतकरी बांधवांना, तुम्हाला माहिती आहे की
ही नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना राज्यातील आणि देशातील गरीब शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेले सरकारचे सर्वात मोठ्या 2 योजना आहेत. परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. जे गरजू शेतकरी बांधव नाहीत, ज्या नागरिकांकडे स्वतःची जमीन नाही, तर त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना पैसे देऊन आणि चुकीची कागदपत्रे देऊन या योजनेमध्ये अर्ज केलेला होता. भरपूर असे नागरिक आहेत की ते नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत, तर ते बाहेरच्या राज्याचे रहिवासी आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला त्यांच्या राज्यामध्ये पैशाची कमतरता असल्यामुळे ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन बसलेले आहेत. त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन स्वतःची घरे बांधलेली आहेत, शेती खरेदी केलेली आहेत आणि ते सुद्धा या योजनेचे लाभार्थी आता बनलेले आहेत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव खरोखर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत, भरपूर वर्षांपासून जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहेत, त्यांनाच नमोचे पैसे, आणि जे शेतकरी बांधव संपूर्ण भारतामध्ये राहतात तर त्यांना सरसकट PMचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये आता मिळत आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे हे काही सरसकट सोडले जाणार नाहीत. बघा, या दोन्ही हप्त्यांचे पैसे 4 पात्रतांच्या आधारावरती सोडले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का, सरकारच्या नियमावलीमध्ये तुम्ही नियमांमध्ये बसत आहेत का, हे जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि PMच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचे 2,000 रुपये आणि PMचे 2,000 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु 12 जिल्हे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत, त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. खऱ्या अर्थाने त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील, त्यांना नमोचे 2,000 रुपये, PMचे 2,000 रुपये असे दोन्ही योजनांचे 4,000 रुपये मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आता आपण सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, 3 कामे केलेली आहेत का, 4 पात्रतांमध्ये बसत आहेत का, किंवा तुम्ही या 5 प्रकारचे शेतकरी बांधव आहात की नाही, हे आपण सविस्तर पद्धतीने आता आपण पाहून घेऊया. आता बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला 4 पात्रता सांगतो. कान देऊन 4 पात्रता ऐकायचे आहेत. बघा, जी सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही खरोखर शेतकरी बांधव असायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असली पाहिजे. तुमच्या शेतीचा 7/12, तुमच्या शेतीचा 8 उतारा निघत असला पाहिजे. तिसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य डबल लाभ घेत नसायला पाहिजे. बघा, एका घरामधील एका शेतकरी बांधवाला सरकारच्या दोन्ही योजनांचा लाभ घेता येतो, परंतु घरामधील एकापेक्षा अधिक नागरिकांना, अधिक शेतकरी बांधवांना दोन्ही योजनांचा लाभ घेता येत नाही. आणि शेवटचे म्हणजे चौथी पात्रता, बघा, तुम्ही शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, परंतु तुमच्याकडे शेतजमीन ही 2 हेक्टरपेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे सरासरी 5 एकराच्या आतमध्ये शेतजमीन असेल तरच तुम्हाला हे पैसे सोडले जाणार आहेत. तर बघा, जे शेतकरी बांधव 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे. परंतु जे शेतकरी बांधव 4 पात्रतांमध्ये बसत नसतील, त्यांना पैसे मिळणार नाही. तर आता आपण पात्रता पाहिलेली आहेत. आता आपण बघून घेऊयात की ज्या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना दोन्ही योजनांचे दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत. तर बघा, पहिला प्रकार, जे शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी आहेत. दुसरा प्रकार, ज्या शेतकरी बांधवांच्या नावाने ऑनलाईन 7/12 नाही, ज्या शेतकरी बांधवांच्या नावाने शेतजमीन नाही. या ठिकाणी तिसरा प्रकार, ज्या शेतकरी बांधवांनी चुकीचे कागदपत्रे काढून अर्ज केलेला आहे, त्यांना पैसे मिळणार नाहीत. चौथा प्रकार, जे शेतकरी बांधव बाहेरच्या राज्यामध्ये आहेत, त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. आणि 5वा प्रकार, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे, त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार नाहीत. तर बघा, आता आपण 4 पात्रता आणि 5 प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँका पाहून घ्या. तर बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. याच्यामध्ये कोकण असेल, यासोबत विविध विदर्भ आहेत. अशा पद्धतीने विभाग आहेत. तर आपण या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. बघा, सुरुवातीचा जिल्हा बीड जिल्हा, यानंतर परभणी,
अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा तर अशा 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचे 2,000 रुपये, पीएमचे 2,000 रुपये येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता मान्सूनची पेरणी लवकरच होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळून जाणार आहेत.